कुर्ल्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि अनेक भागामध्ये पाणी साचल्याची माहिती आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि कुर्ला पश्चिमेकडील LBS, कुर्ला डेपो, काळे मार्ग, सुंदरबाग लेन, कुर्ला स्टेशन, काजूपाडा इथं कंत्राटदाराने नाले साफ न केल्यामुळे काही भागामध्ये पाणी साचल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी सुद्धा होताना पाहायला मिळते। बातम्या आपण पाहतोय कुर्ल्यामधून मुसळधार पाऊस सकाळपासूनच संपूर्ण मुंबईमध्ये पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचलंय। कुर्ल्यामध्ये सुद्धा कुर्ला पश्चिमेकडील काही भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। LBS, कुर्ला डेपो, काळे मार्ग, सुंदरबाग लेन, कुर्ला स्टेशन, काजूपाडा इथे कंत्राटदाराने नाले सफाई केली नसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे काही नागरिक संताप सुद्धा व्यक्त करतायत आणि ही पाणी साचल्याची दृश्य आपण पाहतोय कुर्ला मुंबईमध्ये। सतत सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागावर पाणी साचल्याची माहिती आहे आणि LBS मार्गावर सुद्धा तितकंच पाणी साचल्याचं दिसतंय। आज दिवसभर पाऊस पडतोय त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होतीये। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, सकाळपासून पाऊस पडतोय मात्र महत्त्वाचा मुद्दा कंत्राटदाराने नाले साफ नाही केलेत त्याच्यामुळे पाणी साचलेलं आहे असे काही नागरिक तक्रार करतायत। आपण बघू शकतो मुंबईत जोरदार पाऊस चालू आहे, अनेक भागात पाणी साचलेलं आहे। काही वेळापूर्वी अंधेरी सबवे सुद्धा बंद करण्यात आले होता आणि कुर्ल्याची ही समस्या नेहमीची आहे कारण तिथं जर मेट्रोचं ते काम चालू आहे आणि बऱ्याच प्रकारे कंत्राटदाराचं दुर्लक्ष पालिकेने केल्यामुळे अनेक भागात कुर्ल्याच्या पाणी साचलेलं आहे। म्हणजे कुर्ल्यातील पश्चिमेकडील LBS मार्ग, कुर्ला डेपो, काळे मार्ग या भागात पाणी साचल्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकाला नाहक त्रासाला सामोरे जावं लागते। श्रद्धा, हो नक्कीच आपण पाहतो LBS, कुर्ला डेपो, काळे मार्गावर हे पाणी साचलेलं आहे मात्र कंत्राटदाराने नाले साफ केले नाही ही तक्रार जी आहे ते अनेक नागरिक करत आहेत आणि त्यामुळे संतप्त झाल्याचंही पाहायला मिळतंय। आवेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।